पी जावं DSP जावं कॉन्स्टेबल जावं PSI जावं IGP आनी एक पॉलिटिशनाचें सुद्दां नांव घेतलां डायरेक्ट. सो आमचो पयलो डिमांड आसा की ह्या केसींच्यान ह्या सगळे जे ऑफिशियल्स आसा पुलीस ऑफिशियल्स हू आर पर्पटेडली इन्वेस्टिगेटिंग दिस केस, they are now under suspicion because of this video. So तांकां सायडीक काडून हाजें इन्वेस्टिगेशन वेगळ्या टिमीक दिवचें. This was our first demand. Secondly, म्हाका दिसता जेन्ना 3-4 दिसां पयलीं सुद्दां जो क्रायम ब्रांचाचो व्हिडिओ रिलीज जाल्लो की हो कॉन्स्टेबल ह्या एक्युज्डाक सुशेगाद घेवन भायर सरता पळय, तेन्नाच लोकांच्या मनान थोडो संशय आयिल्लो. कित्याक जेन्ना एक कॉन्स्टेबल येदो व्हडलो क्रायम करता, ही इज एक्चुअली टेकिंग एन एक्यूज एरेस्टेड पर्सन आउट ऑफ कस्टडी, ताका कांयच भंय दिसलो ना. तो त्या ऑफिसान काम करपी पुलीस ऑफिशल CCTV खंय आसा तें ताका खबर आसतलें, सारकें काय ना. तो CCTV पळयना, ताचें तोंड कवर केल्लें ना. ही डीड नॉट लूक लायक ही वॉज अवेअर दॅट ही वॉज कमिटींग अ क्रायम, सारकें काय ना. तो सुशेगाद ताका गेट उगडून ताका भायर व्हरता. सो हातूंच्यान जे व्हिडिओन एक्युज्डान जे स्टेटमेंट्स केल्या की आपणे एस्केप करूंक ना, आपल्याक काडिल्लो गेलो, इट एक्चुअली सपोर्ट्स हिज क्लेम इन दॅट व्हिडिओ. सो आमी दुसरो डिमांड DGP सराक सांगला की यू शूड, एज द एक्यूज हॅज सेड इन द व्हिडिओ, त्या SPच्या ऑफिसाचे सगळे CCTVचे 12 तारखेचे रिलीज कर, तुमकां सगळी स्टोरी कळटली म्हणून. विच इज एक्झॅक्टली रायट. दिस इज वॉट द DGP शूड डू, अँड दिस इज वॉट वी हॅव डिमांडेड की तुमी त्या दिसाचे फक्त तो सिलेक्टीव व्हिडिओ दाखोवनाका की ह्या 2 जाणांनी कितें तरी कॉन्स्पिरसी करून गेले म्हणून. यू हॅव टू नाव रिलीज all the videos of all the CCTV cameras of that facility to show whether some politician of North Goa had come and gone as he is claiming, whether he was beaten up as he was claiming. सगळे जे facts आणि claim केल्या, this should come out, and we have demanded that the DGP should release all these videos. Otherwise, the suspicion what has been raised in that video becomes even stronger. दुसरो angle हातून आसा जो police constable asa, who is alleged to have helped this person to escape for some bribe on his own accord. पयर काल न्यूज आयल्या की he has attempted suicide आणि ताका GMCन दवरला म्हणून. We have been told that his condition is okay, but आमकां अशी म्हायती आयल्या की now his family is claiming that they are not allowed to meet him. आता he is admitted, of course he is accused, पूण ताका फॅमिलीक जर मेळपाक दिना जाल्यार एटलीस्ट लॉयराक तरी मेळपाक दिवंक जाय. Doesn't an accused have the right to meet his lawyer? Why are they hiding Mr. Amit Naik from his family and from the lawyer? And why are just statements been given to the media? So ताजी सेफ्टी कितें आसा, खरें ताणें फिनायल पिलें काय कितें जालें, these facts should come out in public. So that was our second demand with the DGP. So आमचो बेसिकली सांगपाक म्हळ्यार आतां गोंयान लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन म्हळ्यार उरिल्लो ना. ही आतां फकाणां जाल्ली आसा. दिस हॅज बिकम अ कंप्लीट जोक. इट इज अ मॉकरी ऑफ लॉ अँड ऑर्डर. आणि ओन्ली भारतीय जनता पार्टी गव्हर्मेंट इज केपेबल ऑफ डुईंग समथिंग लायक दीस. आणि तुम्ही पळयला आता काल रातचो व्हिडिओ आयला, 12 वरां जावन गेली, 14-15 वरां जायत आयली. Neither Home Minister has given some statement, neither Bharatiya Janata Party has given some statement. It is very obvious that they have no statement to make. Their silence shows that probably what that accused has claimed in his video is probably 100% correct. It is shameful. तुम्ही कांयच उलोवचे ना एज होम मिनिस्टर, तुम्ही कांयच उलोवचे ना. रोखडेच आमी प्रेस कॉन्फरन्स 4 घेतली, संग तुमची प्रेस कॉन्फरन्स जाता मरे आमकां काउंटर करपाक भारतीय जनता पार्टीची. तुम्ही ओग्गी रावले आता 15-16 वरां जाली. नो स्टेटमेंट फ्रॉम भारतीय जनता पार्टी और द होम मिनिस्टर. सो लायक आय सेड, आता गव्हर्नराक मेळून, DGPक मेळून आनी कितें मेळून म्हाका दिसता कांयच जावपाचें ना. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन गोवा हॅज बिकम अ जोक, अँड नाव इट इज टायम that this government resigns. And I'm saying that with full responsibility ki
फक्त डॉक्टर प्रमोद सावंत रिजायन जालो म्हणून सिच्युएशन बरें जावचें ना, कित्याक त्या खुर्चेर बसपाक बीजेपीचे खूब जाण रेडी रावल्या ते आमी जाणा. नन ऑफ देम कॅन बी ट्रस्टेड. वी आर नॉट टार्गेटिंग ओनली वन पर्सन इन बीजेपी or 2 person in BJP. The entire BJP is suspect and we demand that now the governor should take so much action and order president's rule in Goa. Until this whole situation is clarified, no minister or no official has any right to continue in the office after what has happened yesterday. म्हाका दिसता वाल्मिकी बाब म्हजो जो मित्र आसा आम आदमी पक्षाचो वर्कींग प्रेसिडेंट ताणें भरपूरशे पॉयंट्स हे विशया बद्दल क्लियर केल्या, जी भुमिका ऑपोजिशनाची कितें आसा हे विशया बद्दल. काल आमी जेन्ना तो व्हिडिओ रिलीज केलो, हांवें सांगलेले प्रमाणे अमित पालेकर जो आतांचो अध्यक्ष आसा ताका तो व्हिडिओ पावलो आनी तो ट्रॅव्हल करतालो कारणान ताणें म्हाका रिक्वेस्ट केलो मातसो वचून तो चॅक कर कितें आसा तें. आनी ताजे प्रमाणे आमी जें पळयतकूच जें शॉकिंग तें आमकां व्हिडिओ नजरेक आयलें, आमकां दिसलें की हें तुमच्या माध्यमांच्यान लोकां पर्यंत पावोवचें. कित्याक जेन्ना पुलीस कस्टडीन क्रायम ब्रांचान आसलेलो एक्यूज तोय बी पाकिटमारीचे केसीक किंवा रस्त्यार खंय सायडीक मुत्तालो म्हणून एरेस्ट करून नासलो ताका एका सिरियस लँड ग्रॅबिंग केसीन एरेस्ट केल्लो. आनी लँड ग्रॅबिंग केस म्हळ्यार अशी लँड ग्रॅबिंग केस तातूंत व्हॅल्यू ऑफ द लँड ग्रॅबिंग वील रन इन टू क्रोर्स. आनी त्याच बरोबर तातूंत बरेच राजकारणी रुलींग पार्टीचे जे आसा आमदार बीजेपीचे तांची नांवां अटॅच जातालीं. आनी हाचे पयलीं आमी सांगलेल्या प्रमाणे जे SIT इन्व्हेस्टिगेशन एंटायर लँड ग्रॅबिंगान चल्लां हें फार्स आनी ऑलरेडी भितरल्यो थोड्यो जमनी विकून मोकळ्यो जाल्ल्यो आसा हें आमी पयलीं सांगलेलें. आनी ताजे बॅकग्रावंडाचेर काल जेन्ना हो व्हिडिओ भायर आयलो वाल्मिकी बाबान सुद्दां आतां सांगल्या प्रमाणे जेन्ना आमी तो व्हिडिओ पळयता कस्टडीचो आनी तो कॉन्स्टेबल ताका भायर काडटाना दिसता तर ताका कॉन्स्टेबलाक खबर आसतलें कॅमेराज खंय आसा कितें आसा ताजें जर तुमी रिएक्शन पळोवशीत जाल्यार अशें दिसता की तो कांय चूक करनासलो. इट लुक्स लायक ही वॉज परफॉर्मिंग हीज ड्युटी. अशें दिसता की ताका कोणें तरी डायरेक्शन दिल्ली, ऑर्डर दिल्ली एक्युजडाक भायर हाड म्हणून, आनी ही वॉज जस्ट फॉलोईंग हीज ऑर्डर्स आनी ड्युटी आनी तो एक्युजडाक भायर हाडटालो. अशें म्हणटा आसतना आय एम नॉट गिवींग एनी क्लीन चीट टू हीम. इट इज अ पार्ट ऑफ द पुलीस इन्व्हेस्टिगेशन. लेट द पुलीस डू द इन्व्हेस्टिगेशन. बट जेन्ना क्रायम ब्रांचाची कस्टडी जी एक स्पेशलायज एजन्सी पुलीस डिपार्टमेंटाची गोंयची आसा, जेन्ना नॉर्मल पुलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेट करून पावना तेन्ना क्रायम ब्रांचाक दिता बिकॉज ऑफ द सिरियसनेस, द स्पेशलायज, द एक्सपिरियन्स. थंयच्यान जर असो तो हॉटेलांच्यान चॅकआउट केल्ले भशेन जर उठून जर भायर सरता जाल्यार म्हाका दिसता हें एक अमित नायक कॉन्स्टेबलाचे बॅकिंगान तो करूंक शकना. आतां 100% टॉप लिडरशीप इन द गव्हर्मेंट तशेंच टॉप लिडरशीप इन द पुलीस डिपार्टमेंट ताचो इन्वॉल्वमेंट आसतलो आनी ताजे शिवाय हें प्रॅक्टिकली पॉसिबल ना. ते व्हिडिओन ताणें एक्युजडान काय बीजेपीचे आमदार जो डेप्युटी स्पिकर आसा जोशुआक एक्यूज केला, ताणें SP क्रायमाक एक्यूज केला, ताणें थोडे एडिशनल SITचे ऑफिसर्स इनवॉल्ड आसले म्हणून सांगला, आपल्याक एस्कॉर्ट केला म्हणून सांगला गोंयचे भायर, एक टीम पयलीं गेल्ली म्हणून सांगला, एक मागीर गेल्या म्हणून सांगला, आपल्या जिवाक धोको आसा म्हणून सांगला. अशें जेन्ना म्हाका दिसता सबंद देशाच्या इतिहासान आनी गोंयच्या हिस्ट्रीन तरी डेफिनेटली पण सबंद देशाच्या इतिहासान सुद्दां म्हाका दिसता की अशी घटना केन्ना घडूंक ना आसतली की पुलीस क्रायम ब्रांचाच्या कस्टडींतल्यान पुलीस एस्कॉर्टान एक्युजडाक भायर काडला. आतां ताका भायर काडपा फाटल्यान कितें आसलें की ती जमनीचे जो वेव्हार चल्लेलो त्यो जमनी ताका भायर काडपाचे आमीश दिवन आनी कोणाच्या नांवार ट्रान्सफर करून घेवपाचें जशें एक्युजडान आपल्या व्हिडिओन सांगलां तशें काय कोणाचें तरी बरें मोठे मनशाचें नांव भितरल्यान भायर येत म्हणून तो प्रयत्न ताका लिपोवपाचो वर ताचो एनकावंटर करपाचो आसलो आनी तो फुडें मागीर अंडर ट्रान्झीट तांच्या हातांच्यान सुटून पळो हें एंगल म्हाका दिसता फर्दर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनूच करूंक शकता. पण आमी आतां DGPक जेन्ना मेळ्ळे आनी आमी तोय पॉयंट रेज केलो की एक पार्ट म्हणल्यार तुमचो मानूया पुलिसांचो, तुमी म्हणटा तशें की ताणें डायवर्ट करपाक एटेन्शन पुलिसांक सिनियर एक्यूज केल्या म्हणून, बट फॅक्ट रिमेन्स की तो मनीस क्रायम ब्रांचाच्या कस्टडींच्यान पुलिसां बरोबर भायर सरला. नंबर 2 फॅक्ट इज ताणें जेन्ना क्रायम ब्रांच SP गुप्ता आनी तो सूरज हळर्णकर DYSP आनी बाकीच्यांची जेन्ना नांवां घेतल्या तेन्ना एज पर द प्रिंसिपल ऑफ नॅचरल जस्टीस हे ऑफिसर फाल्यां ताका इन्व्हेस्टिगेशन करपाचे पोजिशनान आसा काय कितें हो प्रश्न निर्माण जातलो. कित्याक कॅन दीस पुलीस ऑफिसर whom he has accused be the judges of their own cause? ते फाल्यां आपल्याचेरूच एलिगेशन आसलेले स्वता इन्व्हेस्टिगेट करतले. म्हणून आमची मागणी आसा की इमिजिएटली जे ऑफिसर तो सूरज हळर्णकर DYSP जावं तो गुप्ता SP जावं तांकां थंयच्यान इमिजिएटली काडचे. इट शूड बी रिप्लेस विथ अ न्यू टीम. त्याच बरोबर जे रॅम्पंट आमी पळयला लॉ अँड ऑर्डराचे कंटिन्युअस फेलियर आनी फक्त लीप सिंपथी टायप सरकाराचे जे स्टेटमेंट येता ना जातलें भिवपाची गरज ना करतले. म्हाका दिसता आतां सद्या सरकार पुलिसूय भिवपा लागल्या, लोकूय भिवपा लागल्या, सरकारूय भिवपाची परिस्थिती आसा, कोण भिवपाचें ना म्हणपाची परिस्थिती ना. आनी हे सगळे प्रकरणाची
लॉ अँड ऑर्डराच्या फेल्युअराची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यान इमिजिएटली स्टेप डावन जावपाची गरज आसा. आमी मागणी करता की मुख्यमंत्री कित्याक हो होम मिनिस्टर हे बाबतीचो तो रिजायन जावपाची गरज आसा. आनी त्याच बरोबर वाल्मिकी बाबान म्हणला ते सारकें फाल्यां तो रिजायन जालो म्हणून दुसऱ्याचे भाशीक बांदून न्हवरे बसल्या ते म्हण केपेबल आसा म्हणून समजू नाका. ते खूब जाण दुसरे स्कॅमांनी इनवॉल्ड आसा. सो हे सरकाराक कंटिन्यू करपाचो कसलोच नैतीक अधिकार ना. आमी हाजे पयलीं मागणी केल्ली गव्हर्नरान इंटरव्यून करची म्हणून. आमी पळयलां की कांय तशें जावंक ना. जाल्यार म्हाका दिसता आज जी ही गजाल सबंद कळ्ळ्या लोकांक हो एक हारसो कसो की गोंय आज खंयच्या लेवलाक पावल्या. कित्याक फाल्यां कोणूय कोणाक मारतलो, कोणाची जमनी बळकावचो, तूं जर तुजी जमीन विकना तुका येवन मारून उडयतले, तो भितर बसतलो, पुलिसांक पयशे दितलो ऑर मे बी थोडी जमीन पुलिसांक किंवा हे रुलींग राजकारण्यांक दितलो आनी स्वता ऑटोमॅटिकली भितरल्यान भायर सरतलो. अशी जर परिस्थिती गोंयची जावची न्हय जाल्यार म्हाका दिसता हें सरकार इमिजिएटली वचपाची गरज आसा. ना डीजीपीक आमी आमची बाजू कितें आसा ती सांगल्या. डीजीपी कितें करता तो एश्युरन्स म्हाका दिसता सरकारा भितरल्या शिवाय काय तो कसले एश्युरन्स दिवपाच्या पोजिशनान आसत तो म्हाका दिसना. आमी गजाली डीजीपीक एक्सप्लेन करता. तांच्यानी सांगले जे पोस्टर आसा तांकां सध्या देवून इन्व्हेस्टिगेशन जातलें अशें कितें ही आमी मागणी केल्या. ताणें अजून अश्युरन्स कांय दिवंक ना. आनी काल सुद्दां ताणें जी क्लीन चीट दिल्या म्हाका दिसता आमी पत्रकारांक इन्फॉर्मेशन दितकूच 5 काय 10 मिनटांनी तांचें रिएक्शन आयलां. आमी सरप्रायज जाले की बाबा ते सारकें पळयनासतना सुद्दां तुमी कशी इतले फास्ट क्लीन चीट दिली काय म्हणून. जाल्यार हांव एकूच गजाल सांगता तातूंतल्यान क्लियर जाता की तांचेरूय हे भरपूर पॉलिटिकल प्रेशर आसतलो ही गजाल सगळ्यांक धापणी घालपाक. ह्या व्हिडिओंतल्यान खंयसर तरी डायवर्ट जातलें अशें दिसता तुमकां एटेन्शन, कारण ताका इन्व्हेस्टिगेशन आज म्हाका दिसता पुलिसांची प्रायोरिटी आसूंक जाय ताका धरून परत हाडपाची. हे हातूंच्यान बाबा ताका एटेन्शन डायवर्ट करपाचो परिस्थिती निर्माण जायना. हाजेर वयल्यान पुलिसाचेर आनी भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण जाल्या. ती क्लियर करपाक फर्स्ट प्रायोरिटी शूड इमिजिएटली अरेस्ट द पर्सन हू हॅज फ्लेड, ब्रिंग हिम बॅक टू गोवा, इन्व्हेस्टिगेट प्रॉपरली. बट हें सगळें करता आसतना विथ दोज ऑफिसर्स इन द क्रायम ब्रांच कंटिन्यूइंग, इज इट पॉसिबल? हो आमचो प्रश्न. सुनील बाब तितून आनी एक होल सिनारियो इज गोवा इज टर्निंग इनटू गँग्स ऑफ हसेपूर. सुनील बाब तितून आमी एक पळयलें की तो आयआर ब्रांचान आयआरबी कॉन्स्टेबलाक दवरून बाबा तुका हांव सादी गोश्ट विचारता, क्रायम ब्रांचाक कित्याक केसी दिता? कित्याक ती केसीचो व्याप मोठो आसता, केसीचो सिरियसनस चड आसता आनी एक स्पेशलायज टीम स्पेशलायज एजन्सी म्हणून क्रायम ब्रांचाक दिता. ताजे कस्टडींच्यान जर एक आयआरबीचो न्यू तो कॉन्स्टेबल तो पयल्यार कळटा भुरगो कॉन्स्टेबल तो न्यू बॅचाचो आसतलो तो जर एकटो मनीस भायर काडूंक शकता, हाका पॉलिटिकल आशिर्वाद किंवा टॉप पुलीस ब्रासाचो आशिर्वाद आसल्या शिवाय तो एक्युजडाक भायर काडूंक शकता. दोन गजाली जावंक शकता. एक तर ताणें कितें लाडू बिडू ते रेल्वेन खावयता तसले खावयले बाकीच्या स्टाफाक बेशूद केल्यान ताका भायर काडलो अशें जाला. हे रिपोर्ट जाला पळय, खंय ते रिपोर्ट जावंक ना. ताका बाकीचे कोणूच नासलो क्रायम ब्रांचान, ताका विचारूंकय ना बाबा हाका अडेजांक खंय व्हरता काय म्हणून. पिक्चर दाखोवपाक व्हरतालो काय रायबंद्रा क्रॉस करून थंय गरोवपाक व्हरतालो ताका तो अडेजांक म्हणून कांय विचारलें ना कोणें. हें कशें पॉसिबल जावंक शकता? हें जावंकूच शकना. सरकाराच्या आनी पुलीस ब्रासाच्या आशिर्वादा शिवाय हें पॉसिबल ना. हे खातीर आमी मागणी केल्या की होम मिनिस्टर नात्यान मुख्यमंत्र्यान राजिनामो दिवपाची गरज आसा. आनी हांवें सांगिल्लें तशें जो व्हिडिओ सिलेक्टिवली रिलीज केल्लो तातूंत दिसता की दोग जाण गेट उगडून सुशेगाद भायर सरता. नायदर सीम्स टू बी इन अ हरी. अरे बाबा तूं कस्टडीच्यान एस्केप करता फ्रॉम अ पुलीस बिल्डींग, तूं धांव मारतलो आशिल्लो मरे, तुका भंय आसतलो आशिल्लो मरे. हे सुशेगाद खबरी करीत भायर सरता. सो वॉट मिस्टर सुलेमान इज क्लेम्ड इन दीस व्हिडिओ गेट्स मोर क्रिडन्स. तो म्हणटा आपूण आय हॅव नॉट रन अवे म्हणटा, आय हॅव बीन टेकन अवे बिकॉज ही लुक्स लायक इज बीन टेकन अवे. सो आमचो डिमांड तोच आशिल्लो आज वन ऑफ द डिमांड्स की जे ताणें म्हणा सुलेमानानूच म्हणा की 12 डिसेंबराचे सगळे CCTVचे सगळे फूल दिसाचे व्हिडिओ तुम्ही रिलीज करा. कोण कोण आयिल्लो कोण कोण गेल्लो सगळें क्लियर जातलें म्हणून. सो दॅट इज वॉट वी हॅव डिमांडेड. लेट द पुलीस गिव द फूल पिक्चर. डोंट शो ओनली वन ट्रेलर अँड इन्फ्लुएन्स द पीपल ऑफ गोवा दॅट दिस हॅज हॅपन्ड, बिकॉज वॉट हॅज हॅपन्ड आफ्टर दॅट रेझीज अ लॉट ऑफ सस्पिशन्स. ते अमिताक आतां सध्या त्यांनी सुसायड करपाचो प्रयत्न केलो, पूण म्हणटा फिनायल किंवा पॉयझन ते एक्सेसिबल जावपाचेरूच डावट निर्माण जाता. अरे जर तो अमित नायक एक पुलीस कॉन्स्टेबल ताका भायर काडटा, इतले सिरियस हातूंत वता आनी मागीर तो खंय सरेंडर जाता आनी ताका तुमी परतो हाडटा, ताका फिनेल कोणें दिले? हो प्रश्न येता मरे. फिनेल ताच्या हाता कडेन दवरलेच कशें? ताका तुमी सारको वेल गार्डेड दवरूंक जाय आसलो. आनी कित्याक आनी बंद करा मरे. इतलें जर तुमकां सिरियसनस ना आनी आमी कालूय म्हणलां हें इन्व्हेस्टिगेशन एंगल जावपाची गरज आसा की वेदर इट इज अ अटेम्प्ट टू सुसायड ऑर इट वॉज अ अटेम्प्ट टू मर्डर. काय ताका मारपाचो प्रयत्न केल्लो लूज एंड म्हणून तोंड ताचें बंद करपाक. म्हाका दिसता तुल्यो बाब वील ब्रीफ यू. म्हाका दिसता वाल्मिकी आनी सुनीलान मोरलेस आमी DGP कडेन कितें मागणी केल्या
ताचेर म्हाका दिसता सगळे उलयले. फक्त हांवें DGPक आनी एक मागणी केली. ऑफकोर्स ताचे हातान ना तें की हाका 3 एंगल्स आसा. एक लँड ग्रॅबिंग. हो इन्सिडंट इज अ पार्ट ऑफ दीस लँड ग्रॅबिंग सिनारियो which the government claims they are investigating. One is the appointment of SIT. Second, the appointment of Justice Jadhav Commission, who has already submitted his report. And one is the crime branch, which is the enforcement department and wing of the police. So, हाचे कितें coordination आसा काय कितें? जस्टीस जाधवाचो पळय रिपोर्ट गव्हर्मेंटान एक्सेप्ट स्विकारला. ताचे रिपोर्टार कांय गोश्टी ताणें लोकां मुखार दवरल्या, सरकारा मुखार दवरल्या की हे जे लोक आमकां मेळ्ळ्या ताचे फाटल्यान बिहायंड द कर्टन्स जायते लोक हितून इनवॉल्व आसा अशें दिसता. सो तेणें हे रिपोर्टान हे पळय जायते मुद्दे पळय उठयल्या. त्या मुद्द्याचेर कितें तरी फुडें ताचेर इन्व्हेस्टिगेशन जालां काय ताचेर हॅज गव्हर्मेंट बीन एबल टू थ्रो मोर लायट ऑन दॅट एंड वेदर SIT एंड जस्टीस जाधव वर गिवन अ क्लियर डायरेक्शन वॉट इज लँड ग्रॅबिंग. लँड ग्रॅबिंग म्हणजे कोणें बोलत्याचें भाट काडून आपणाच्या भाटार ती नांव घातलें आनी विकलें काय बटेच भायल्या भायर ॲक्च्युली ह्या फूल लँड ग्रॅबिंगाचेर एक धाकडें घालपाचो प्रयत्न चल्ला. म्हणजे आमी ज्युडिशियल कमिशन केलें, आमी SIT घातली, आमी क्रायम ब्रांचाक इन्व्हेस्टिगेशन करूंक लायलें, पूण ताचो निकाल कितें? वॉट इज द रिजल्ट ऑफ इट? हॅज एनीथींग सबस्टेंटीव बीन हॅपन? ते गोंयच्या मुखार गोंयच्या लोकांक हो प्रश्न निर्माण जाला की वॉट इज द रिजल्ट? हाचो निकाल कितें केला गव्हर्मेंटान? जस्ट जाधव कमिशन रिपोर्ट, वेदर इट इज द SIT ऑर नाव द आतां हो इन्सिडंट पळय घडला तो. सो हे सगळे मुद्दे म्हाका दिसता आमी सगळे 4 जाणांनी ताचे मांडून आमी ही इज नॉट इन अ पोजिशन टू इमिजिएटली गिव अस एनी आन्सर, बट आय थिंक ही वील कन्सल्ट द गव्हर्मेंट बिकॉज he has to place, because the people of Goa, it is not only we may be just representing some political party, but it is the people of Goa. गोंयचे लोकांक हे जाणून जावचें पडलां की कितें चल्लां. की ताणें म्हटलां पळय तसो एक कॉन्स्टेबल आनी तो एक्यूज बरे भाशेन भायर सरता फासय केल्ल्या भाशेन आनी चल्ले काय. आमकां खबर आसा केन्नाय एक कोण एक्यूज कस्टडींतलो सुट्टा तो स्ट्रगल करून भायर सरता, मागीर पुलीस धांवता तेज्या फाटल्यान धरपाक. म्हणजे कसलो तरी लॅप्स जावन हितून कसलो लॅप्स दिसना आमकां. हितून ऑन द कॉन्ट्ररी त्यानेच एलिगेशन की ताच्या व्हिडिओन म्हटलां की आपणाक एस्कॉट केला भायर म्हणून. सो तेजे सगळेचे म्हाका दिसता बरे भशेन इन्क्वायरी जावन जांच जावन म्हाका दिसता लोकां मुखार हे सगळे फॅक्ट्स इन्क्लुडींग जे व्हिडिओ बाब वाल्मिकीन सांगला पळय परवाने ते व्हिडिओ बी लोकां मुखार पावूंक जाय. कितें वॉट इज सिक्रेट इन दीस? लेट पीपल ऑफ ना कित्याक ही गजाल जर आज जर क्लियर जायना जाल्यार म्हाका दिसता ते पुष्पा पिक्चरान दाखयला एक सीन, ते एक्युजडांक सोडपाक सगळं पुलीस स्टेशनूच खाली जाता. ते परिस्थिती जावपाक गोंयांत आनी चड ते वचचो ना. आमी ते वाटेर आसा, लागीं आसा आमी थंय, आनी थंय ते कितें ते रेड सँडल म्हणून दाखयला. आज गोंयांत जमीन बी इज द रेरस्ट आनी मोस्ट व्हॅल्युएबल कमोडिटी जाल्या आनी त्या जमनीच्या बाबतींत इनवॉल्व जातकूच म्हाका दिसता हें जावपाक आमी वी आर नियर बाय. थ्रू आर सोर्सीस खूंय थिंगा मेळोंक ना. आमी आतां खंयच्याच पुलीस स्टेशनान वचत जाल्यार फिनायल इज यूज टू क्लीन द फ्लोर्स, क्लीन द टॉयलेट. नन ऑफ द पुलीस स्टेशन्स आर क्लीन, नॉर ऑफ द टॉयलेट्स क्लीन. द पुलीस आर सफरींग. सो फिनायल ताका इतलो फिनायल खूंय मेळलो. फॅमिली इज सेईंग दॅट ताका फिनायल कोणे तरी दिला हाडून थिंगा, अँड दे आर क्लेमिंग दॅट. They are also claiming that he is now a scapegoat, and they are trying to make him the scapegoat so that, like, you know, the matter gets diverted. Also, another question that the family has is that if he wanted to commit suicide, he wouldn't have come to Goa to commit suicide. No, he would have committed suicide in Hubli, wherever he was. Tinga suicide करतलो आहा लोक. हिंगा येवन surrender करून मागीर police station and final पिवपाचें म्हणजे, you know, none of this makes sense. सारकी म्हणजे सारकी फकाणां जाल्या आख्ख्या गोंयच्या पुलिसाची आनी लॉ अँड ऑर्डराची आख्खी फकाणां जावन काबार जाल्या. इफ यू सी द हिस्ट्री दॅट इज गोईंग ऑन करंटली, द DGP एक्स DGP ऑफ गोवा वॉज रिमूव्ड बिकॉज ऑफ द आसगांव केस. ताका भायर काडलो. मागीर चीफ सेक्रेटरीक तेणी भायर काडलो कित्याक तो कन्वर्जन करतालो म्हणून. आतां ते म्हणटा तो राहुल गुप्ता म्हणून SP आहा तो इनवॉल्ड आहा. हें कितें चल्लां? हाऊ मेनी पीपल आर दे गोइंग टू कीप चेंजिंग?
At the end of the day, the buck stops with the chief minister, who's the home minister and who has in charge of the law and order. No? When is he going to resign? When is his conscience going to come to him and he realize that enough is enough and he resigns? Till when is he going to say na what DGP sarko na, sogle DGP sarke na, sogle SP sarke na, sogle chief secretary sarpe na. Okot wo ek munis sarko आमचो प्रमोद सावंत. बाकीचे सगळे पिड्यार झाल्या आणि पुलीस स्टेशनान फिनायल आता इट इज बिकम कोणाक फिनायल बा घेऊन जाय जाल्यार तुम्ही पुलीस स्टेशनान वचत थिंगा तुका ओपनली फिनायल मेवता थिंगा सोदपाची बा गरज ना कोणाक जाय जाल्यार. दिस इज द लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन द स्टेट ऑफ गोवा विच इज एब्सोल्युटली पथेटिक. द CM हॅज टू रिझाइन. तर शूटआउट बी कितें दिसता तुमकां करपाचें आहा? See, they could have done anything, no? As far as this person is concerned, त्याने व्हिडिओ बाहेर कित्याक घाला? Kidak his life is in danger. He's saying very clearly, his life is in danger. And like how Valmiki and Sunil explained, if he has been escorted out like a VIP, like he's checking out of a hotel, if he's been escorted out of the police station and taken somewhere else, they can shoot him and kill him somewhere else and nobody will be the wiser. No? त्याका मारून काबार करतले हुंय तरी म्हणून ताणें व्हिडिओ बाहेर काढला. His life is in danger. The Amit Naik, who's the constable, his life is in danger, right? And that is why the need was for the video to be released last night. तुमचे नेक्स्ट एक्शन कितें आसतली कारण हे दोन इश्यूज नेक्स्ट एक्शन तुका हांव आतां इमिजिएटली सांगूंक शकना. आमी मागणी केल्या DGP कडेन आनी लेट अस नॉट जम्प द ब्रिज बिफोर इट कम्स. लेट अस सी वॉट इज डुईंग. आमी क्लियरली सामकी स्पेसिफीक कॅटेगरिकल डिमांड्स दवरल्या की दीस ऑफिसर शूड बी मूड आउट ऑफ द क्रायम ब्रांच. वी वील सी. एंड तें सांगला बिकॉज इट इज टू थिंग्स. वन इज टू people have faith in the department that the investigation is going in the right direction. Secondly, the principle of natural justice. जे मनशाचेर एक्विजिशन केला तोच तांकां फाल्यां पासून इन्व्हेस्टिगेट करतले आमकां कळना. सो वील सी वॉट दे आर डुईंग. लॉजिकल एंडाक पावले. पाटी असो इश्यू जालो आनी DGP काडलो. सो द थिंग्स इज चेंज नॉट चेंज. Not change. लॉजिकल एंडाक पळय वेदर थिंग्स हॅव चेंज नॉट चेंज म्हणून हांवें सांगला तुका. अल्टिमेटली द बक स्टॉप्स एट द डोर्स ऑफ द चीफ मिनिस्टर हू हॅपन्स टू बी द होम मिनिस्टर. म्हणून आमी म्हणला की मुख्यमंत्र्यान जबाबदारी घेवची. कित्याक इट इज नॉट वन इन्सिडेंट. कंटिन्युअसली सच सिरियस थिंग्स आर हॅपनिंग इन गोवा. ताणें राजिनामो दिवचो. फ्री हँड सोडला सगळ्या ऑफिसरांक जे हाडटा गोंयांत तुमकां जायते हो ऑफिसर आयकोना CM. ना म्हाका जो फ्री हँड सोडला तो दिसता न्ही म्हणून ताणें फ्री हँडान खिळी ओपन केली आनी ताका भायर काडलो. जायते हो फ्री हँड न्हय. तुम्ही फ्री हँड गव्हर्नराक तुम्ही प्रेसिडेंट आतां तुका हांव तें म्हणून कांय हाजेर सांगूंक सोदना. वी वील डिस्कस कन्सल्ट एंड देन वी वील कम आउट विथ अवर नेक्स्ट. जशें म्हळें नेक्स्ट एक्शन एंड नेक्स्ट एटलीस्ट रिएक्शन शूड बी गिवन बाय द होम मिनिस्टर एंड द भारतीय जनता पार्टी. हे दोगूय ओग्गी कशें आसा. हाव इट इज द बिगेस्ट स्कॅन्डल लॉ अँड ऑर्डर स्कॅन्डल ऑफ गोवा एंड द होम मिनिस्टर एंड द BJP गव्हर्नमेंट इट इज सायलंट. थँक्यू. Thank you.